हाय, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग थोडा उशिरा चालू केला आहे. आज खूप गडबड झाली सकाळची नाश्त्याची हे. आणि इथं बघा इथं रघुवीर खेळत आहे. आज शाळेला सुट्टी आहे म्हणून खेळायला लागले त्यांनी. पण ट्यूशन की बात कहा हुई? ट्यूशन 5 बजे है. 6 वाजता असते नाही. आणि आज नाश्त्याला बनवलं होतं पोहे आणि उपीट. तर काय झालं, रघुवीरनी पोहे आणि उपीट खायला नो म्हणला, मला दुसरं बनवून दे. मग त्याला म्हणलं काय पाहिजे तुला, तर ते म्हणलं मसाले भात खायचं आहे मला. म्हणलं मध्येच मसाले भाताची आठवण त्यांनी काहीतरी रील बघितली असेल, नाहीतर स्कूलमध्ये बघितलं असेल टिफिनमध्ये, त्याच्यामुळं मसाले भात बनवला आहे. बघा ते दोघंजण महाग खेळत आहे. मसाले भात होत आला आहे. थोडं कुकर गार झालं की त्याला नाश्ता करायचा आहे. आणि आज आपण दाखवणार आहे काही रेसिपी आणि डेली ब्लॉग कसे वाटते ते कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दोघं खडीवर खेळायला लागलेत. आमचं गाव कसं वाटलं, गावातला एरिया कसं वाटला आणि कमेंटमध्ये सांगा. आज सकाळचं काही शूट केलं नाही मी, थोडंफार शूट केलं ते दाखवेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लवकर सबस्क्राईब करा. किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर सांगा. आमची सोना जेवण करून आंघोळ करून झोपली आहे. सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. आता फक्त रघुवीरचा नाश्ता राहिला आहे. रघुवीरने पोहे आणि उपीट खायला मना केला, त्याच्यामुळं आता आपण त्याला मसाले भाताचा नाश्ता देऊया. तुला आज मसाले भात का खाऊ वाटला रे, सांग बरं. मला सकाळ सकाळ मसाले भात बनवायला लावलं, सांग ना. टीव्ही बघितला होता का स्कूलमध्ये बघितला होता कोणाच्या टिफिनमध्ये? हां, रीलमध्ये बघितला. मसाले भात बनवला होता का? हां, चिकन मसाले भात. म्हणून तुला खाऊ वाटला. राखला काय केलं तू? काळं कसं काय झालंय? चेन बसवली होती काय ती तुटलेली? सगळं नाकाला काळं. अरे पॅन्ट सगळी काळी व्हायली. हात धुवून ये जा. माझे तर पाय अजून काय तर माझे पाय सते. आयुष का नाही का उठले अजून? नाही, तिथे सुट्टी. ही आहे सानू, ही आहे रघुवीरची मैत्रीण फ्रेंड. आणि सानू तिथे राहते आमच्या घराजवळच. आणि तिकडं ब्लॅक, आणि हे आहे आमचं घर. तिकडं ब्लॅक टेम्पो. आपलं घर तर तुम्ही बघितलंच असेल, रोज ब्लॉगमध्ये दाखवतेच मी. आज खूप उठायला गडबड झाली त्यामुळं सकाळी काहीच नाही, मी सगळी गडबड. माऊली तुला इथं एक अजून एक रघुवीरचा मित्र आहे, तो त्याला आवाज देतोय बघा. नको म्हणते घेऊ. ओ बरं ये घेऊन ये. माव त्याच्या सायकलला कलर द्यायचा आहे, त्याला म्हणलं ये घेऊन आपण खेळूया. आमच्या खेळाचे व्हिडिओ पण असतात. रघुवीरचं एक चॅनल आहे, रघुवीर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि आम्ही काय करतोय त्या चॅनलवर सगळे लहान मुलांचे खेळ आहेत ते दाखवतोय. आवडेल बघा चॅनलला. चॅनलची लिंक तुम्हाला देईल आणि चॅनलला व्हिजिट करा. आणि लहान मुलांना ते चॅनल खूप आवडतंय आणि नवीन आहे. दोघं पळाले बघ. आमची सकाळी लवकर सुटली होती त्याच्यामुळे खूप गडबड झाली
आणि ती रडायला लागली. तिला नाश्ता लगेच पाहिजे असतं, त्याच्यामुळं काही ब्लॉग केला नाही मी. काल रांगोळ काढलेली, आज मोडून गेली आहे. इथं बघा आम्ही ना पुदिन्याचे झाडं लावले, म्हणजे भाजीसाठी पुदिना लगेच वापरायला येते. इथं आहे एक तुळशीचं झाड आणि ही आहे शेवंती. त्याला फुलं खूप छान येते. आणि हे आहे जास्वंद. आणि इथे एक आहे फुलाचं झाड. आणि इकडे आम्ही शेवग्याच्या शेंगाचं झाड एक लावलं आहे. इकडे बघा शेंगा संपल्यात, त्याच्या एक शेंग राहिली, ती बीसाठी ठेवली आहे आम्ही. आणि आता फुलं यायला लागलेत, खूप शेंगा येतात. एवढंसं झाड आहे. इथे एक आंब्याचं झाड लावलं आहे आणि इथे एक मोठं झालं आहे बघा आंब्याचं झाड. इथे एक छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे. 2 इथे एक शेवग्याचे झाड आहेत. आणि हे झाड पण खूप छान आहे बघा. हे मोठं जे दिसतंय ना तुम्हाला, ते झाड, त्याला ना सूर्यफुलासारखे फुलं येतात. आत्ता त्याला फूल नाही आहे, एकच आहे बघा. येल्लो कलरचे फुलं येतात, खूप छान येतात. पूर्ण आता पावसाळ्यात बहर येते त्याला. तुम्हाला दाखवेल मी. खूप सुंदर असं फ्लॉवर पॉटमध्ये आपण गुच्छ कसं ठेवतो फुलांचे, तसं दिसतंय. इकडे यांनी लावलेले ते झाडं कुंड्यामध्ये थोडे. आणि इथे एक कढीपत्ता लावला आहे. आणि हे आहे गवती चहा. इथे एक शेवग्याचं झाड आहे. इथे एक सगळ्यांच्या दारासमोर एक एक शेवग्याचे झाड आहेत. म्हणजे आपल्या शेवग्याच्या झाडाचे ना काढता येतात. सगळ्यांच्या घरासमोर एक एक शेवग्याचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे आणि फुलांचे झाड आहे. म्हणजे आपलं डेली जे काही लागतं आहे ना, ते सगळं आपल्या दारातच असते. कोथिंबीर, पुदिना, ते छोटे छोटे झाडं लावलेले असते. तिथे इकडं काय पाहिजे ते मिळते म्हणे. म्हणजे आपल्याला भाजीपाला हे जवळच मिळतं इथं सगळीकडं. इथे सगळ्यांची शेतीच आहे. आणि इथे खूप मोठं चिंचेचं झाड आहे. त्याचे चिंचा वगैरे लागल्या ना, मग तुम्हाला परत ते व्हिडिओमध्ये दाखवल. ए रघुवीर चल, अरे ते आंघोळ करून येणार आहे माऊली. तुझा नाश्ता करून ये चल. तुझा नाश्ता तर कर ना, चल. यांचं शेवग्याचं झाड किती मोठं झालं हो. चिकनचा नाही आहे, मसाले भात म्हणला होता तो. मसाले भात केला मी. उद्या करू चिकन. इथं बघा फुलांचं झाड किती छान आहे. नाही किती मस्त फुलं दिसत आहे. ते सदाफुली आहे, सदाफुली. चला माऊली आंघोळ करून येणार आहे. चल चलो 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 बंदर, चलो बंदर. चला चला लवकर. नीट केली. चल रघुवीर. इथं बघा अजून एक फुलांचं झाड आहे. किती सुंदर दिसतंय हे. बघूया झालंय का. चल रघुवीर चल लवकर. झालंय बघ, इकडे ठेव. चला तर आपण जाऊया आता चक्कर मारायला गाडीमध्ये. चला कोण कोण यायलाय. माऊली, परी. नको नको पुढं बसायला येत नाही सगळ्यांना. परी इकडे या. हळू हळू हळू. लाग कसली गडबड करते. हो परी नंतर मोगरा लावलाय फुलाला. थांब एसी लावते. लाव का.
काच लाव दादा. आला आहे गोल्या. चला तर आपण आता गाडीमध्ये चक्कर मारूया. आमचा माडा तुम्हाला दाखवतोय. सोलापूर जिल्हा आहे हा. बघा इथे एक ओपन जिम आहे. तर सगळ्यांच्या घरासमोर आंब्याचे झाड आहेत. चाललो आहे खरं गहू आणायला. तुम्हाला पुरणपोळ्याची रेसिपी दाखवायची होती ना, तर आता गहू आणायचेत आणि मग दळण करायचंय आणि मग पुरणपोळ्याची रेसिपी दाखवायची तुम्हाला. बघा एवढं मोठं काम आहे. पुरण रात्रीच करून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला रेसिपी दाखवतो फक्त पुरणपोळ्याची. तुम्हाला करते. आपल्यासारखं पप्पाच्या मागं लागतंय. ए गोल्या काय असतं रे पप्पाच्या मागं तुझं? मम्मी आपण रडतंय लगेच. तसला आपण व्हिडिओ काढायचा का गाड्यांचा सीट बनवायचं का? हा बनवू. काल आपण घर कसलं भारी बनवलं आहे का नाही, आणि भात पण बनवलं का नाही. वाळून गेला का गोलू. तिथं रघुवीरचे पप्पा गहू घेत आहेत. चला आता आपण गिरणी साफ करून घेऊ आणि गहू दळून घेऊया. गिरणी मागच्या वेळेस दळण झाल्या साफ केलेली असती, पण परत एकदा साफ करून घ्यायची. ते काढायचं, आतमधून पण साफ करून घ्यायचे. ही जी ती एक प्लेट आहे, ती किती ज्या नंबरचं आपल्याला म्हणजे जसं बारीक पीठ पाहिजे मोठं पीठ पाहिजे त्यानुसार ही प्लेट असते ती बसवायची. गव्हाचं वेगळं दळायचं, ज्वारीचं वेगळं प्लेट आहेत. आणि हा नट आहे ना फिट करायचा. ओके. इथे एक आता पिशवी आहे ती बसून घेऊया आपण. इथून टाकायचं दळण. ह्याला अशी एक पिशवी आहे ती याला फिट करायची. तुम्हाला दाखवते. पिशवी फिट केली आता गिरणीला. ही अशी गिरणी आहे एवढे साईजमध्ये. आणि आता हा डब्बा आहे त्याच्यासोबतच आलेला आहे, तो आपण ह्याच्यात पिशवीला पॅक करायचा. डब्बा इथे ठेवायचा आणि इथं असे त्याचे हुक आहेत ते त्याला अटॅच करायचे. हे बघा हे मी हुक बसवले आहेत
हे असे लॉक आहे त्याला डब्याला. हे असे डब्याला बसवायचे जेणेकरून डब्बा व्यवस्थित बसेल आणि पीठ सांडणार नाही बाहेर. चला तर आपण आता हे दळण करून गहू याच्यामध्ये टाकून देऊया. इकडे बघा मी गहू भरून घेतले. त्याच्यात एक 5 किलो गहू बरोबर बसतात याच्यामध्ये. हे थोडे वरी बसलेत 6 किलो आणि 6 किलो गहू होते ते थोडे ह्याच्यात राहिलेले. मग आता आपण चालू करूया गिरणी. गिरणी झाली आहे चालू. तर खूप आवाज येणार आहे गिरणीचा. आहे मी बाहेर इथं रघुवीर खेळत आहे आणि सोनूला आई घेऊन बसले. दाखवू का तुम्हाला? दाखवते तुम्हाला. नाही त्याला दुकानात न्यावं लागल. रघुवीरच्या सायकलीची चेन तुटलेली आहे. अरे ते थांब हात काळा होईल. मी आता गिरणी लावली पीठ काढायचंय मला. थांब बसून देते थांब. हात लय घाण होते रे पीठ मळायला परत घाण असं ते सगळं म्हणून बसवत नाही याला. शानूला छोटी आहे सानूला नसते. अगं नाही येत चेन बसवायला सानू. हात घाण करशील मम्मी रागवल. नको नको. गिरणीमध्ये ना सगळ्या प्रकारचे धान्य होतात आणि मेन म्हणजे डाळी होतात, मसाले होतात आणि पावडर होतात बारीक एकदम. आपलं काय हळद आणि मिरचीची पावडर सुद्धा होती. गिरणी खूप चांगली आहे ती आणि गव्हाचं पीठ तर एकदम छान होतंय. इथं रघुवीर खेळतोय. लागला म्हणून त्याला घरात आणलेला आहे. आता गुलामचं झोपतंय. बरोबर नाही आहे की आपोआप बंद होते जेव्हा पीठ संपतं त्याच्यातलं. हे बघा पीठ किती एकदम बारीक झाले आणि याच्या चपात्या पण खूप छान होत्यात. चला तर आपण करूया सुरुवात आता पुरणपोळ्या करायला. आणि हे झाले ना गिरणी की साफ करून घ्यायची जेणेकरून त्याच्यात जाळी वगैरे लागत नाही. साफ करून ठेवून द्यायचे. पिठामध्ये एक थोडीशी हळद टाकायची म्हणजे थोडासा त्याला पिवळसरपणा येतो आणि पोळ्या छान दिसतात. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता ह्याला 10 मिनिटं रेस्ट देऊया. तोपर्यंत आपण पुरण बनवलेलं आहे ते दाखवते तुम्हाला. या हरभऱ्याची डाळ आणि गूळ टाकून बनवले जातं. याची जर फुल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्हाला दाखवेल. हे याला 8 दिवस 15 दिवस फ्रीजमध्ये काहीच होत नाही, व्यवस्थित राहतं हे पुरण. याच्या पोळ्या बनवूया आपण. पुरणाच्या पोळीसोबत आमटी असते. त्याचं सामान दाखवते. कांदा आणि हे आहे खोबरं, लसूण, अद्रक
याला सगळं आपण छान लालसर भाजून घ्यायचंय आणि मिक्सरला काढायचंय. मी वाटण करून घेतलंय खोबऱ्याचं आणि हे आहे कांद्याचं आणि काय काय टाकलं अद्रक लसूण आणि ह्याच्यात खोबरं आहे. आता हे वाटण आपण आमटी करू यायची. हे बघा आपण फोडणीसाठी वापरणार आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि हे आहे डाळ जी आपण पुरणातली काढलेली आहे. पुरण करताना डाळ गाळून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देऊया. हे आहे काळा मसाला घरी केलेला, ते टाकूया अर्धा चमचा. तर हे डाळीचं पाणी आपण याच्यात टाकणार आहे. हे बघा अशी डाळ पण दिसली पाहिजे त्याच्यात. त्याला एक उकळी येऊ दे. हे गुळाचे आपण करणार आहे गुळवणी. हे बघा आता आपण ह्या गुळाची बनवणार आहे गुळवणी. हे बघा पाण्यामध्ये विलायची आणि गुळ टाकायचा. पुरणपोळी सोबत खाण्यासाठी वापरते ती. आणि याच्यात दूध टाकून खायचं. परत आमटीला कशी तरी आली बघा. इथं आपली गुळवणी पण झाली. तर आपण पोळ्या तयार करून घेऊ. चला तर आपण चालू करू आता पोळ्या बनवायला. पिठाचा एक गोळा घ्यायचा, त्याला थोडस लाटून घ्यायचं. ते ना हे असं पुरणाचा गोळा करायचा आणि ह्या पिठामध्ये भरायचं असं. बघा ती छान पुरणपोळी झाली आहे आपली. आणि याला एकदम गोल्डनच भाजायची, करपवायची नाही.
आमटीला किती तरी आली आहे आणि खूप मस्त वास यायलाय आमटीचा मसाल्याचा. आहे स्वयंपाक करून आता पुरणपोळी केलेली आहे आणि गोळ्या तोंडात घाल नको, माती खेळतोस तू. आता आम्ही एक चक्कर मारून येतो जरा. रघुवीर ट्युशनला गेलेला आहे आजी सोबत त्याच्या. आता आम्ही चक्कर मारून येतो मग जेवण करतो. प्यार से प्यार कर सनम तेरी कसम. दादाचे पप्पा गाणं म्हणत आहेत. सनम तेरी कसम. तर आम्ही आलो आहेत आता चक्कर मारून. आता थोड्या वेळात रघुवीर पण येईल. मावशी बसलेले आहेत तिथं गप्पा मारून. चला तर आता आपण जेवायला घेऊया. काय काय केलं बघा. बटाटा केला फ्राय, भात आणि आपण मगाशी केलेल्या पुरणपोळ्या आणि आमटी. चला तर आपण ताट वाढू आता. आहे गुळवणी. पोळी सोबत खायला लागते ती. आणि ही आपली पुरणपोळी. आणि आमटी आणि भात खायचं असतंय. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमची पुरणपोळी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.